हनुमंताला विचारलं, एक सांग, त्या लंकेची सुरक्षितता कशी आहे? आता त्यांनी तयारी केली आणि हा राजा, हा द्रष्टेपणा की जिथे आपल्याला हल्ला करायचा आहे त्या गोष्टीची बारीक सारीक सुद्धा माहिती आपल्याकडे असली पाहिजे. मग हनुमंतांनी सगळी माहिती सांगितली की लंकेचा कसा कडेकोट बंदोबस्त आहे, 4 दिशेला 4 दरवाजे आहेत, उंच प्राकार आहे, म्हणजे तटबंदी आहे, ती सोन्याची तटबंदी आहे, सोन्याची चांदीची सुद्धा. त्या तटबंदीच्या पुढे खाई आहे, त्या खाईत अत्यंत भयानक जलचर आहेत. अगोदर ती समुद्रातल्या एका बेटावर, त्रिकुट पर्वतावर, त्याच्यावर तटबंदी, पुढे खाई, म्हणजे समुद्र ओलांडून तिथे जाणं शक्य नाही. गेलंच कोणी तर ती खाई काय, ती तटबंदी काय, बरं पण गेलाच शत्रू समजा आलाच तर. हनुमंतांनी सांगितलं त्या खाई पासून तटबंदी पर्यंत संक्रम आहेत. वेगळाच विषय हा. संक्रम म्हणजे शत्रू जर यायला लागला त्या बारक्या पुलांवरनं तर यंत्राच्या साह्याने ते पूल त्या खाईमध्ये पाडून टाकता येतात. आता शत्रू पुढे येऊ शकणार नाही.